मध्यरात्री घटना घडली। एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो याचा प्रत्यय ठाण्यात आलाय। रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं 1 दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय। डॉक्टरसह परिचारिकाही जखमी झाली आहे। या रुग्णवाहिकेला आग लागल्यानं शेजारची दुसरी रुग्णवाहिकाही पेटली। स्फोटाच्या हादऱ्यानं इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या, त्यामुळे नागरिक काही काळ भयभीत झाले होते। भिवंडी येथील काल्हेर येथे राहणारे मनीष जैन यांचा 1 दिवसाचा अर्भकाला श्वसनाचा त्रास होता। ठाण्यातील वर्तकनगरमधील वेदांत रुग्णालयात त्याला आणण्यात आलं। नंतर त्याला मुंबईच्या सूर्या नर्सिंग होम या रुग्णालयात नेण्यात येणार होतं। चालकानं ॲम्ब्युलन्स सुरू करताच अचानक ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतला। यात अर्भकाचा मृत्यू झाला। सूर्या नर्सिंग होमचे डॉक्टर भवनदीप गर्ग आणि परिचारिका लीला चाकोंदालानं आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। बालकाची आई कीर्ती जैन यांच्यावर भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जैसे ड्राइवर कुछ ऑक्सीजन का या वेंटिलेटर का कुछ पाइप वगैरह ऑन कर रहा था, तो वो टाइम कुछ चिंगारी निकला, या तो हो सकता है वो प्रॉपर मेंटेन नहीं था, तो उसमें से क्या रगड़ने की आवाज़ आई, तो उसमें से कुछ चिंगारी निकला। चिंगारी लगते उसने सिलेंडर ने आग पकड़ लिया और एम्बुलेंस पूरा आग पकड़ लिया। एक विदिन 10 से 15 सेकंड में पूरा एम्बुलेंस में आग पकड़ लिया। तो नर्स और डॉक्टर कूद गए और बेबी अंदर ही रह गया था। साधारण 1:45 दरम्यान आवाज आला स्फोटसारखा, एकदम जोरात, जसं का बॉम्ब स्फोट होतो तसा जोरात आवाज आला। आम्ही बाहेर पडलो, काय झालं नेमकं आम्ही आलो इथं बघतो तर पूर्ण याला पेट ॲम्ब्युलन्सला काय झालं। नंतर आम्ही आजोबा विचारलं तर माहिती पडलं का आग लागली। आतमध्ये छोटासा बाळ होता एका दिवसाचा, आणि आजूबाजूला सगळ्या काचा फुटल्या बिल्डिंगच्या, पाठीमागं मेडिकल आहे, ATM आहे, सगळं फुटलं। सिलेंडर जे आहे ऑक्सिजनचं ते ऑन करायला गेल्यानंतर त्याच्यातून स्पार्क अचानकपणे झाला आणि मग स्फोट झाला। त्यामध्ये एक सूर्या हॉस्पिटलचे डॉक्टर नंतर नर्स हे दोघे इंजर्ड आहेत। नंतर लहान मुलगा एकदम गंभीर अवस्थेमध्ये त्यांना घेऊन आले, पण लहान मुलगा वाचू शकला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।